नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी MPSC चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये भारतातील महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग पाहणार आहोत आणि ते सुद्धा नवीन क्रमांकानुसार. मागील लेक्चरमध्ये महाराष्ट्रातील जे राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत ते नवीन क्रमांकानुसार डिटेल्समध्ये पाहिलेले आहेत आणि भारत सरकारने राबवलेली जी नवीन क्रमांकाची पॉलिसी आहे ती कशाप्रकारे राबवलेली आहे ते पहिल्या लेक्चरमध्ये सर्व काही डिटेल्समध्ये कव्हर केलेलं आहे. जर तुम्हाला ते समजावून घ्यायचं असेल तर ते लेक्चर पाहणं खूप इम्पॉर्टन्स आहे. भारत सरकारने जे हायवे भारतातील उत्तर दक्षिण दिशेने गेलेले आहेत त्यांना सम पद्धतीने आणि जे पूर्व ते पश्चिम दिशेने गेलेले आहेत त्यांना विषम पद्धतीने क्रमांक दिलेले आहेत. ते कशा प्रकारे दिलेले आहेत ते मी त्या लेक्चरमध्ये सांगितलेले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आय बटनमध्ये उपलब्ध करून देते आहे. आज आपण भारतातील महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग डिटेल्समध्ये पाहणार आहोत. सो लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जर चॅनलला नवीन असाल तर स्टडी MPSC शेजारी दिसणारे सबस्क्राईब नावाचं जे लाल बटन आहे त्याला क्लिक करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओची लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल. सो वेळ न दवडता आपण लेक्चरला सुरुवात करू. प्रथम आपण जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी म्हणजे हा भारतातील मध्यावरून गेलेला राष्ट्रीय महामार्ग आहे. नवीन क्रमांक आहे याचा 44. जुना क्रमांक म्हणजे भारत सरकारने काय केलेले आहे की प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हा वेगवेगळ्या क्रमांकाने ओळखला जायचा. त्यामुळे आता काय केलं की स्टार्ट टू एंड याला एकच क्रमांक दिलेला आहे, तो म्हणजे 44. आणि जुना क्रमांक आहे 1A 1 2 3 75 26 7 या क्रमांकाने तो ओळखला जायचा पूर्वी. आता तो नवीन क्रमांक 44. ओके. एकूण लांबी आहे 3717 किलोमीटर आहे. महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा भारतातील सर्वात दुसरा क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग लांबीचा आहे. महत्त्वपूर्ण आहे. 11 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातून जातो. ती कोणकोणती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पहा. प्रथम तो जम्मू काश्मीरपासून श्रीनगरपासून सुरुवात होतो. ओके. त्यानंतर हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका आणि तामिळनाडू येथे कन्याकुमारी जवळ जाऊन ते मिळते. ओके. महत्त्वपूर्ण आहे आणि हा भारताच्या मध्यावरून गेलेला आहे. ओके. कोणकोणती शहरं या राष्ट्रीय महामार्गावरती आहेत. श्रीनगर, पठाणकोट. श्रीनगर हे जम्मू काश्मीर, पठाणकोट, जालंधर, लुधियाना, अंबाला, करनाल, पानीपत, दिल्ली, मथुरा, आग्रा, धौलपुर, झांसी, सागर, नागपूर, हिंगणघाट, कारंजी, आदिलाबाद, हैदराबाद, कर्नूल, अनंतपूर, पेन्नीकोंडा, बेंगलोर, कृष्णगिरी, सालेम, कन्याकुमारी इत्यादी शहरे या राष्ट्रीय महामार्गावरती आहेत. ओके. या राष्ट्रीय महामार्गातील एकूण लांबीपैकी सर्वात जास्त लांबी कोणत्या राज्यामध्ये आहे, म्हणजे हा राष्ट्रीय मार्ग सर्वात जास्तीचा लांबीचा कोणत्या राज्यामध्ये आहे तर तामिळनाडू राज्यामध्ये 627 किलोमीटर. तर कमी लांबी आहे हिमाचल प्रदेशमध्ये 11 किलोमीटर. ओके. महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि दुसऱ्या क्रमांकाचा जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग भारतातील आहे. महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पोरबंदर ते सिलचर राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांक 27. जुना क्रमांक आहे 8A 8B 15 14 76 25 28 29 27 31 31D 31C 37 36 54 मिळून हा राष्ट्रीय महामार्ग जायचा. एकूण लांबी आहे 4112 किलोमीटर आहे. भारतातील सर्वात लांबीनुसार प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर भारतातील राष्ट्रीय क्रमांकाचा सर्वात मोठा हायवे कोणता, नॅशनल हायवे कोणता, तर लांबीनुसार पाहिलं गेलं तर पोरबंदर ते सिलचर राष्ट्रीय महामार्ग 27. ओके. 7 राज्यातून जातो. ती कोणकोणती राज्य आहेत ते पाहू. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम. शहरं कोणकोणती आहेत. पोरबंदर, पालनपूर, उदयपूर, कोटा, शिवपुरी, झांसी, कानपूर, लखनऊ, फैजाबाद, गोरखपूर, गोपालगंज, मुझफ्फरपूर, दरभंगा, पूर्णिया, सिलिगुरी, जलपुरी आणि सिलचर इत्यादी शहरे या राष्ट्रीय महामार्गावरती आहेत. सर्वात जास्त लांबी गुजरात राज्यामध्ये 950
75 किलोमीटर, तर सर्वात कमी लांबी आहे ती मध्य प्रदेश राज्यामध्ये 122 किलोमीटर आहे. ओके. त्यानंतर संगरूर ते अनकोला राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांक 52, जुना क्रमांक 71 65 11 12 3 211. एकूण लांबी आहे 2126 किलोमीटर. सर्वात जास्त लांबी आहे या राष्ट्रीय महामार्गाची राजस्थान राज्यामध्ये 730 किलोमीटर. सर्वात कमी लांबी पंजाब 55 किलोमीटर. कोणकोणत्या राज्यामधून जातो तर पंजाब पासून संगरूरपासून सुरुवात होतं. त्यानंतर तो हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक येथे जाऊन अनकोल येथे राष्ट्रीय महामार्ग हा एंड होतो. ओके. कोणती शहरे या राष्ट्रीय महामार्गावरती आहेत? संगरूर आहे. पंजाबमधील शहर हिसार आहे. हरियाणा राज्यामधील शहर जयपूर, कोटा ही राजस्थान, देवास, इंदोर ही मध्य प्रदेश, धुळे, चाळीसगाव, औरंगाबाद, बीड, तुळजापूर, सोलापूर ही महाराष्ट्रातील, बिजापूर, बागलकोट, हुबळी आणि अनकोला ही कर्नाटक राज्यातील शहरे आहेत. त्यानंतर सितारगंज ते कोंडापल्ली राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांक 30, जुना क्रमांक 74 75 24 24 बी 27 7 12 ए 243 16 221. एकूण लांबी आहे 1987 म्हणजे 1987 किलोमीटर. सर्वात जास्त लांबी आहे छत्तीसगड राज्यामध्ये 631 किलोमीटर. सर्वात कमी लांबी आहे उत्तराखंड राज्यामध्ये 2.90 किलोमीटर. कोणकोणत्या राज्यामधून जातो? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश. ओके. कोणकोणती शहरे या राष्ट्रीय महामार्गावरती आहेत? सितारगंज, पिलीभीत, बरेली, लखनऊ, अलाहाबाद, रेवा, जबलपूर, मांडला, रायपूर, जगदलपूर, कोट्टागुडम, कोंडापल्ली इत्यादी राष्ट्रीय महामार्गावरती शहरे आहेत. सुवर्ण चतुष्कोन योजना भारतातील सर्वात मोठा आणि जगातील 5व्या क्रमांकाचा हा प्रोजेक्ट आहे. रस्ते बांधणी प्रकल्प. प्रामुख्याने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण अशा शहरांना जोडण्याचं काम करत असतो भारतातील. त्यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता ही महत्त्वपूर्ण शहरे जोडण्याचं काम हा रस्ते प्रकल्प करतो. आणि हा रस्ता प्रकल्प माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुरू करण्यात आला 2001ला. या रस्त्याचं जे काम आहे ते, आणि तो पूर्ण झाला 2012ला. एकूण लांबी आहे या प्रकल्पाची पहिला 5846 किलोमीटर आहे. महत्त्वपूर्ण आहे. आणि हा राष्ट्रीय महामार्ग बनलेला आहे जो दिल्ली टू मद्रासपर्यंत तो 48 क्रमांक. त्यानंतर चेन्नई टू कोलकाता 16 क्रमांक. दिल्ली कोलकाता टू आग्रापर्यंत 19 क्रमांक. आणि आग्रा टू दिल्ली तो 44 क्रमांकांनी ओळखला जातो. महत्त्वपूर्ण आहे. त्यामध्ये दिल्ली चेन्नई राष्ट्रीय महामार्ग पाहू. नवीन क्रमांक 48, जुना क्रमांक 8 69 4 46. हा राष्ट्रीय महामार्ग 6 राज्य एका केंद्रशासित प्रदेशातून जातो. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू इत्यादी या 6 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातून जातो. इत्यादी राज्यातून तो जातो. ओके. एकूण लांबी आहे 2629 किलोमीटर. सर्वात जास्त लांबी राजस्थान राज्यामध्ये आहे 732 किलोमीटर. तर सर्वात कमी लांबी आहे दिल्लीमध्ये 10 किलोमीटर. ओके. शहरे आहेत दिल्ली, गुरुग्राम, जयपूर, अजमेर, चित्तोडगड, उदयपूर, गांधीनगर, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, मुंबई, ठाणे, पनवेल, पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, चित्रदुर्ग, मंगळूर, होसूर, कृष्णागिरी, कांचीपुरम, चेन्नई ही राष्ट्रीय महामार्गावरती स्थित असणारी शहरे आहेत. त्यानंतर चेन्नई टू कोलकाता राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांक 16, जुना क्रमांक आहे 5660 217. राष्ट्रीय महामार्ग 4 राज्यातून जातो. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल. एक प्रकारचा पूर्व किनाऱ्याला समांतर हा पॅरलल दिशेने हा जातो. 1622 किलोमीटर लांबी आहे. आणि सर्वात जास्त लांबी आंध्र प्रदेश राज्यामध्ये 1024 किलोमीटर. तर सर्वात कमी लांबी आहे ती तामिळनाडू राज्यामध्ये 42 किलोमीटर. शहरे चेन्नई, गुंटूर, विजयवाडा, भुवनेश्वर, कटक, खरगपूर, कोलकाता इत्यादी शहरे या राष्ट्रीय महामार्गावरती आहेत. ओके. कोलकाता ते आग्रा राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांक 19, जुना क्रमांक 2. हा राष्ट्रीय महामार्ग 4 राज्यातून जातो, ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल
एकूण लांबी 1270 किलोमीटर. सर्वात जास्त लांबी आहे ती उत्तर प्रदेश राज्यामध्ये 655 किलोमीटर. सर्वात कमी लांबी झारखंड राज्यामध्ये 200 किलोमीटर. शहरे पाहिल्यास आग्रा, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी ही उत्तर प्रदेश राज्यामध्ये येणारी शहरे. मोहनिया, औरंगाबाद ही बिहार राज्यामध्ये. आसनसोल, दुर्गापूर, कोलकाता ही झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यामध्ये शहरे आहेत. ओके. त्यानंतर हाजिरा ते पॅरादूप राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांक 53, जुना क्रमांक 6, 205A. ओके. 4 राज्यातून जातो. गुजरात पासून हाजिरापासून सुरुवात होते, महाराष्ट्र, त्यानंतर छत्तीसगड, त्यानंतर ओरिसा येथील पारदीप बंदरा जाऊन तो एंड होतो. ओके. एकूण लांबी आहे 1781 किलोमीटर. सर्वात जास्त लांबी आहे महाराष्ट्रामध्ये 797 किलोमीटर आहे. सर्वात कमी लांबी आहे गुजरात राज्यामध्ये 138 किलोमीटर. महत्त्वपूर्ण आहे. कोणकोणती शहरे या राष्ट्रीय महामार्गावरती आहेत? हाजिरा, नवापूर, धुळे, जळगाव, मलकापूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, रायपूर, संबळपूर, तालचेर, दुबरी, पॅरादूप, बंदर. ओके. त्यानंतर वेस्ट कोस्टला समांतर पसरलेला राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांक 66, जुना क्रमांक 1747, पनवेल ते कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग आहे. हा राष्ट्रीय महामार्ग 5 राज्यातून जातो, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू. एकूण लांबी आहे 1641 किलोमीटर. सर्वात जास्त लांबी आहे केरळ राज्यामध्ये 678 किलोमीटर आहे. सर्वात कमी लांबी आहे तामिळनाडू राज्यामध्ये 56 किलोमीटर. ही या राष्ट्रीय महामार्ग अति महत्त्वपूर्ण शहरे आहेत, ज्यामध्ये पनवेल, इंदापूर, खेड, राजापूर, कणकवली, ओरोस, कुडाळ, वेंगुर्ला, पणजी, कारवार, होणावर, उडुपी, मंगळूर, कासरगोड, कन्नूर, कोझिकोड, एर्नाकुलम, कोची, कोल्लाम, नागरकोइल, कन्याकुमारी इत्यादी महत्त्वपूर्ण शहरे आहेत. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग 6 जोराबत ते जोकावतर. जोराबत हे मेघालय राज्यामध्ये शहर आहे, ठिकाण आहे महत्त्वपूर्ण. इथून हा राष्ट्रीय महामार्ग 6 सुरुवात होतो आणि जोकावतर हे मिझोराम राज्यामध्ये ठिकाण आहे, ज्या ठिकाणी एंड होतो या राष्ट्रीय महामार्गाचा. जुना क्रमांक 40, 44, 154, 3 राज्यातून जातो. ओके. मेघालय, आसाम आणि मिझोराम. एकूण लांबी आहे 637 किलोमीटर. सर्वात जास्त लांबी मिझोराममध्ये येते 266 किलोमीटर. सर्वात कमी लांबी आसाम राज्यामध्ये 118 किलोमीटर. भारतातील जी ईशान्य राज्य आहेत त्या राज्यातील हा राष्ट्रीय महामार्ग सर्वात लांबीचा आहे. ओके. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6. ओके. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा अंदमान निकोबार बेटामध्ये स्थित आहे. जुना क्रमांक आहे 223. एकूण लांबी आहे 331 किलोमीटर आहे. ओके. महत्त्वपूर्ण आहे हा राष्ट्रीय महामार्ग. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विचारला जाऊ शकतो अंदमान निकोबार बेटामध्ये कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे, तर 4. ओके. त्याचा जुना क्रमांक 223 आणि एकूण लांबी आहे 331 किलोमीटर. आता भारतातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? सर्वात कमी लांबीचा पहिला. ओके. तर पाणी टंकी ते मेची पूल राष्ट्रीय महामार्ग हा पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. पाणी टंकी इथून सुरुवात होऊन तो मेची पूल म्हणजे मेची ब्रिज आहे तिथं जाऊन तो राष्ट्रीय महामार्ग संपतो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे 327B आहे. ओके. एकूण लांबी आहे 1.2 किलोमीटर आहे. ओके. महत्त्वपूर्ण आहे आणि तो पश्चिम बंगाल राज्यामध्ये स्थित आहे. ओके. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये महत्त्वपूर्ण नवीन क्रमांकानुसार राष्ट्रीय महामार्ग पाहिलेले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून असे प्लॅटफॉर्म त्यांना सुद्धा अशाच प्रकारचा उपलब्ध होईल. त्यानंतरच्या लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या लेटेस्ट अपडेटची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित प्राप्त होईल. तुर्तास आपण इथंच थांबू. भेटू पुन्हा पुढील लेक्चर.